नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रेग्नन्सी सिम्पटम्स अर्थात गर्भधारणेची लक्षणे। पण त्याआधी मी डॉक्टर पूजा गुळवे तुमचं सर्वांचं वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। मैत्रिणींनो, गर्भधारणा राहिल्याची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1, क्रॅम्पिंग अँड स्पॉटिंग। गर्भधारणेच्या पहिल्या ते चौथ्या आठवड्यादरम्यान तुमचं एम्ब्रियो अर्थात गर्भ हा गर्भाशयामध्ये इम्प्लांट होतो, त्यामुळे त्यावेळी वेदना व हलका रक्तस्राव होऊ शकतो। नंबर 2, मिस्ड पिरियड अर्थात मासिक पाळी चुकणे। गर्भाशयामध्ये इम्प्लांट झाल्यानंतर शरीरात HCG नावाचं हार्मोन रिलीज होतं, ज्यामुळे गर्भधारणेच्या 4 आठवड्यांनंतर मासिक पाळी चुकण्याची शक्यता असते। नंबर 3, मॉर्निंग सिकनेस, नॉशिया आणि वॉमिटिंग। दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात बऱ्याच महिलांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी जास्त स्वरूपात जाणवतो। त्याचं कारण म्हणजे प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि HCG हार्मोन। तुम्हाला जर याचा खूप त्रास होत असेल, सतत उलट्या होत असतील, काहीच पचत नसेल, तर डेफिनेटली ही गोष्ट तुमच्या गायनेकोलॉजिस्टला माहिती असणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला ते काही औषधं देतील ओरली, आणि जर खूप विकनेस असेल तर IV सलाईन थ्रू हायड्रेशन देऊ शकतील। नंबर 4, राइज्ड बॉडी टेम्परेचर अर्थात शरीराचं तापमान वाढणे। हे सुद्धा गर्भधारणेचं एक लक्षण आहे। नेहमीपेक्षा आपलं शरीर आपल्याला जास्त गरम वाटतं। नंबर 5, मूड स्विंग्स। इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांची वाढलेली पातळी यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त इमोशनल व्हायला होतं। कधीकधी पटकन रडू कोसळतं, जे की नॉर्मल आहे, स्वाभाविक आहे। नंबर 6, फटीग अर्थात थकवा। गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, ज्यामुळे तुम्हाला सतत झोप येऊ शकते, थकवाही जाणवू शकतो। नंबर 7, इचिंग अँड ब्रेस्ट टेंडरनेस। 4 ते 6 आठवड्यांनंतर हार्मोन्सच्या बदलांमुळे व दुग्धग्रंथी विकसित होऊ लागल्यामुळे स्तनांमध्ये हेवीनेस, प्रसंगी इचिंगसुद्धा होते। नंबर 8, इन्क्रीज्ड हार्ट रेट। साधारणतः 8 ते 10 आठवड्यांच्या सुमारास तुमचं हृदय रक्त अधिक जलद आणि वेगाने पंप करू लागते, त्यामुळे हार्ट रेट वाढलेला दिसून येतो। नंबर 9, फ्रिक्वेंट युरिनेशन। नॉर्मल कंडिशनपेक्षा प्रेग्नंट फिमेलमध्ये किडनी थ्रू जास्तीत जास्त फ्लुइड प्रोसेस होतं, ज्यामुळे जास्तीची युरिनसुद्धा प्रोड्यूस होते आणि वाढणाऱ्या गर्भाशयाचा भार मूत्राशयावरती पडत असतो। या 2 कारणांमुळे तुम्हाला वारंवार वॉशरूम यूज करायला लागू शकतं। नंबर 10, ब्लोटिंग अँड कॉन्स्टिपेशन। हार्मोन्सच्या बदलांमुळे पचनक्रिया मंदावते, ज्याचा परिणाम कॉन्स्टिपेशन व ब्लोटिंग सारख्या कंडिशनमध्ये होतो। फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आपण नक्की काय एक्सपेक्ट करतो, आपल्याला काय काय गोष्टी फील होतात, काय गोष्टी फेस कराव्या लागतात, याबद्दल जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा। आपण लवकरच तो व्हिडिओ घेऊन येऊया। धन्यवाद।